नमस्कार मित्रांनो, आजकाल पाकिस्तानमध्ये काय चाललं तुम्ही बघत असाल. काल परवाच त्या ठिकाणी मोठी दंगल झाली आणि बरेचसे माणसं मारले गेले. खरं तर तेहरीक ए लब्बैक ह्या संघटनेने, या जिहादी आणि कट्टरवादी मुस्लिम संघटनेने पाकिस्तानमध्ये मोर्चा काढला आणि तो इस्लामाबादमध्ये नेत असताना मध्ये पोलिसांनी अडवला आणि गोळीबार झाले. त्या ठिकाणी बरेच लोक मारले गेले आणि त्यात त्या पक्षाचा फाउंडर मेंबर साद हुसेन रिझवी हा मौलवी मारला गेला. खरं तर मारला गेला का अजून मेला नाही हे नीटसं कळालं नाही, पण त्याला छातीमध्ये गोळी लागली आणि तो हॉस्पिटलमध्ये गंभीर अवस्थेत आहे. बऱ्याच मीडियावाल्यांचं म्हणणं असं आहे की तो मेला, पण अजून गव्हर्नमेंटने तसं डिक्लेअर केलेलं नाही. खरं तर हा जो मोर्चा होता हा कशासाठी होता? हा पाकिस्तानच्या भल्यासाठी होता का, किंवा तिथल्या नागरिकांना काही सुविधा मिळाव्यात म्हणून होता का? तसं काही नाही. हा होता कट्टरवादी इस्लामी जिहादी लोकांचा. कारण मुळात लब्बैक तेहरीक ए लब्बैक याचा अर्थ असा होतो की मी येतो. म्हणजे मोहम्मद पैगंबरांच्या किंवा इस्लामच्या विरोधात जो कोणी काही बोलत असेल, इस्लामच्या विरोधात कोणी काही जात असेल, तर त्यासाठी मी तयार आहे, मी लढायला तयार आहे, असा याचा अर्थ. अशी ही संघटना गाझा आणि पॅलेस्टाईनमध्ये जे युद्ध झालं त्या युद्धाचं काल सीजफायर डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आणि ट्रम्प हे काल इस्रायलमध्ये गेले आणि त्यांनी तिथल्या संसदेला संबोधन केलं आणि खूप चांगला करार झाला. अशा काही अटी टाकून त्यांनी तो करार केला आणि त्यासाठी उद्या इजिप्तच्या अल या शहरामध्ये 20 देशातले प्रमुख जमा होणार आहेत आणि ते एक समझोत्यावर हस्ताक्षर करतील. तेव्हा मग त्या ठिकाणी गाझा आणि इस्रायलमध्ये शांती निर्माण होईल. इतके दिवस चालू असलेलं युद्ध इस्रायल बंद करेल आणि इस्रायलचे जे बंधक आहेत ते हमास सोडेल आणि त्या प्रकारे त्यांनी आज 20 बंधकांना सोडलेलं आहे आणि 4 प्रेतही त्यांनी इस्रायल गव्हर्नमेंटच्या सुपूर्द केली. तर त्या ठिकाणी जो शांती समझोता झाला त्या समझोत्याला पाकिस्तान सरकारने पाठिंबा दिला आणि ट्रम्प धार्जिनं आपला देशातले प्रमुख आहेत, मग ते सैन्य प्रमुख असतील, राजसत्तेवरचे पंतप्रधान असतील, त्यांनी त्याला पाठिंबा दिल्यामुळे त्याचा राग या कट्टरवादी संघटनेला आला आणि त्यांना असं म्हणायचं होतं की इस्रायलचा खात्मा झाला पाहिजे होता. पण खरं तर खात्मा हा पॅलेस्टाईनचा झाला. तो देश बेचिराग झाला. 58,000च्या वरती लोक मेले आणि लाखाच्या वरती लोक जखमी आहेत. पाण्याची व्यवस्था नाही, रस्ते खराब झाले, बिल्डिंगा पाडण्यात आल्या आणि मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नासधूस झाली, विध्वंस झाली. पण त्याचं दुःख कोणालाही नाही. फक्त यांना इस्रायलचा पराजय करायचा होता, पण झालं उलटं. खरं तर ह्या इस्लामी देशांना, ह्या आजूबाजूच्या देशांना हे सगळं बघून सगळं माहिती असूनही हे कळत नाही की इस्रायल आपल्यापेक्षा खूप ताकदवार आहे, तो आपल्याला जुमानणार नाही. पण तरीही हे लोक उठून सुटून इस्रायलचा द्वेष करतात आणि उठून सुटून इस्रायलला बेटकुळ्या दाखवतात आणि मग दाबून मार खातात. खरं तर ह्या ठिकाणी पाकिस्तान समाजाचा, पाकिस्तानच्या लोकांचा गाझा आणि इस्रायल युद्धाशी अर्थार्थी काही संबंध नाही. फक्त गाझावासी मुसलमान आहेत आणि पाकिस्तानवाले मुसलमान आहेत, एवढंच यांचं नातं आहे. पण त्यासाठी आपला देश बेचिरा करायचा. आपला देश मुळात पहिलेच मोठ्या आर्थिक संकटात आहे. त्या ठिकाणी नीट व्यापार उद्यम नाही, त्या ठिकाणी नीट इंडस्ट्री नाही, लोकांना वेळेवर अन्न मिळत नाही, चांगले कपडे नाही, शिक्षण नाही. अशा भिकार झालेल्या देशामध्ये आपण ह्या रिकामटे उद्योग करावे का? दुसऱ्या देशासाठी आपण आपला देशाचा विध्वंस करावा का? कारण जर विचार केला तर हा पाकिस्तान जो आज तळाला चालला आहे त्यासाठी भारताने त्यांच्या फौजीला पाठवून पाकिस्तान जिंकायची गरज नाही. पाकिस्तान हा त्यांच्याच लोकांकडनं लवकरच बर्बाद होईल हे सत्य आज बऱ्याचशा लोकांच्या लक्षात आलं. कारण पाकिस्तान जे चाललं आहे ते अशा पद्धतीने आहे की देश
तिथला समाज रसातळाला नेऊन पाहतो आणि आज तेहरीकी लब्बैक ह्या पक्षाने तेच केलं. मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी झाली आणि त्यांचा जो प्रमुख होता साद हुसेन रिझवी हाही जवळजवळ मृत्यूपंथाला बसलेला आहे. तेव्हा मित्रहो, असा देश असेल, असा समाज असेल तर मग बोलणं कठीण. तेव्हा आपला हा शेजारी देश, खरं तर हा जरी मुस्लिम देश असेल पण यांचा DNA हिंदू विशेष म्हणजे भारतीय आहे. पण हे लोक स्वतःला अरबी समजतात, स्वतःला तुर्क समजतात आणि स्वतःला कट्टर मुसलमान समजतात. त्यांची हीच मोठी शोकांतिका आहे की धर्म हा फक्त वरवरचा असतो. तुमचा DNA वेगळा असतो, तुमची संस्कृती वेगळी असते, तुमची परंपरा वेगळी असते. पण हे सगळे सोडून हे लोक फक्त इस्लाम करतात. नमस्कार.